नमस्कार, सुप्रभात. आज तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने सुरुवात करते. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, जळोनी जाय, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे, वाढो लागे, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप, संत चरण रज लागता सहज, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, पूर्व पुण्ये, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, जळोनी जाय, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे, वाढो लागे, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा।
श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। अखंड ध्यान या दशकातील मागच्या वेळेला आपण अखंड ध्यान हा समास पाहिला आणि या दशकाचा शेवट करणारे दोन समास आज आता आपण पाहणार आहे। एक म्हणजे शाश्वत निरूपण आणि दुसरं म्हणजे माया निरूपण। खरं तर दासबोधामध्ये अनेक वेळेला समर्थांनी हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे, पण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उदाहरणांच्या अनुषंगाने हा विषय परत एकदा समर्थ याच ठिकाणी आपल्या समोर उलगडून दाखवणार आहेत। याचं कारण असं आहे की आम्हाला शास्त्राला पुन्हा तेच त्याच्याकडे विषय नाहीत म्हणून तेच गोष्टी सांगायच्या आहेत असं नाही, तर आमच्या मनामध्ये जे संस्कार लहानपणापासून या जन्मामध्ये किंवा अनेक जन्मामध्ये जे संस्कार झालेले आहेत त्या संस्कारांच्या अनुषंगाने आम्हाला कितीही जरी सांगितलं, आम्हाला कितीही जरी आम्हाला पटायचा जरी आम्ही प्रयत्न केला, पण तरी सुद्धा आमच्या मनामध्ये जे असलेले जे घट्ट संस्कार आहेत, घट्ट ज्या कन्सेप्ट्स आम्ही ज्या शिकलेलो आहोत त्या परत एकदा आम्हाला अनलर्न केल्या पाहिजेत, परत एकदा समजावून घेतल्या पाहिजेत आणि म्हणजे मग आम्ही शास्त्राच्या अनुषंगाने विचार करायला लागतो। शास्त्रांनी जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही विचार करायला लागतो। आणि म्हणून आता जो अभंग सुद्धा म्हणला की खरं तसं बघायला गेलं तर सगळं फार सोपं आहे, अवघड तर काहीच नाही, पण तरी सुद्धा ते अवघड आहे। याचं कारण असं आहे की आम्हाला ज्या लागलेल्या दृश्य विश्वाच्या सवयी आहेत, म्हणजेच जे आमचं जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी असणारं आमचं स्वतःचं जे जीवन आहे, आयुष्य आहे, हे नेहमी आमच्या ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या मार्फत होत असल्यामुळे आम्ही डोळ्यांनी गोष्टी पाहतो त्याच बरोबर आहेत, त्याच खऱ्या आहेत, याच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास असतो, कारण ते आमचं प्रमाण आहे। चक्षुर्वै सत्यम, म्हणजे मी जे पाहतो ते प्रमाण आहे, ही माझ्या मनामध्ये बसलेली एक घट्ट कल्पना आहे। मी जे ऐकतो ते खरं आहे ही माझ्या मनामध्ये बसलेली कल्पना आहे। मग या कल्पना का आहेत, तर याचं कारण आमची जी ज्ञानेंद्रिय आणि जी कर्मेंद्रिय आहेत की ज्या कर्मेंद्रियांच्या आणि ज्ञानेंद्रियांच्या साहाय्यानं आम्ही आमचं जीवन घडवतो, आम्ही जीवन जगतो। पण म्हणून बऱ्याच वेळेला शास्त्रामध्ये किंवा इव्हन सायन्स मध्ये सुद्धा हे पुन्हा आमच्या मनावर बिंबवलं जातं की अरे बाबा रे, की जे सगळं दिसतं ते सर्व काही खरं आहे असं नाही। उदाहरणार्थ आपण मागच्या वेळेला बघितलेला होता किंवा अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे की आम्ही ज्यावेळेला वाळवंटात जातो आणि वाळवंटामध्ये आम्हाला जर आम्ही दूर पाहिलं तर आम्हाला तिथे पाणी दिसतं, म्हणजेच आमच्याच डोळ्यांनी आमच्याच ज्ञानेंद्रियांनी आम्हाला पाणी दाखवलं आणि आम्ही ते गृहीत धरलं की तिथं वाळवंटामध्ये पाणी आहे आणि तहान लागलेली आहे,
मी तिथे जवळ जातो, कारण मला डोळ्यांनी पाणी दाखवलेलं आहे. ज्या अर्थी माझे डोळे तिथं पाणी दाखवत आहेत, त्या अर्थी ते तिथं पाणी असलंच पाहिजे, हे सत्य मला पटलेलं असतं, कळलेलं असतं. कारण माझे डोळे हे प्रमाण आहेत हे मी मनाने पक्क ठरवलेलं असतं. पण ज्या वेळेला मी तिथे जातो त्यावेळेला माझे डोळे जरी पाणी दाखवत असतील तर सुद्धा मला लक्षात येतं की ते डोळे जरी पाणी बघत असतील तरी ते पाणी नाही, कारण ते मृगजळ आहे. म्हणजेच माझ्याच डोळ्यांनी माझा घात केला, माझ्याच डोळ्यांनी जे मला दाखवलं ते बरोबर आहे असं नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ज्ञानेंद्रियांनी ज्या ज्या वेळेला, प्रत्येक वेळेला मी ज्या गोष्टी पाहतो त्या खऱ्या असतील, त्या सत्य असतील असं सांगता येणार नाही. म्हणजे डोळ्यांनी जरी आम्ही पाणी पाहिलं तरी ते ऍक्च्युली पाणी नाही, मृगजळ आहे, तो पाण्याचा भास आहे. हे ज्या वेळेला मला बुद्धीला कळतं त्यावेळेला, कधीही ज्या वेळेला मी वाळवंटामध्ये जातो त्यावेळेला जरी डोळ्यांनी मला पाण्याचा भास झाला तरी बुद्धी मला सांगते की बाबा रे, काल मला माहिती आहे, काल मला सुद्धा वाटलं होतं की तिथं पाणी आहे, पण ते पाणी नाही, तो पाण्याचा भास आहे. तर बुद्धी ज्या वेळेला मला सांगते त्याच वेळेला मला लक्षात येतं की जे मला डोळ्यांनी दाखवलेलं होतं, माझ्या ज्ञानेंद्रियांनी मला जे संकेत दिलेला होता तो बरोबर नाही, तो चुकीचा आहे. बरोबरीची का शास्त्रातलं दुसरं उदाहरण आहे की जे आम्ही परत एकदा वाळवंटामध्ये जर गेलो तर तिथे एक आम्हाला शिंपला दिसतो आणि शिंपला असल्यासारखा वाटतो, आणि शिंपल्यामध्ये अर्थातच मोती आहे का काय असं मला वाटतं. म्हणजे डोळे शिंपला दाखवतात, डोळे तिथे मोती आहे असं दाखवतात, पण ज्यावेळेला आम्ही तिथे जवळ जातो त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं की हा काचेचा तुकडा आहे. म्हणजे परत एकदा जे काही दिसतं ते सत्य असेलच असं सांगता येत नाही. शास्त्रातलं उदाहरण घेऊ की आत्ताच गगनयान पृथ्वीवरून वरती गेलं. इस्रोचाच आमचाच एक माणूस सुधांशू ज्या वेळेला वरती गेला, गगनयानामधून वरती गेला, ज्या वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल दिसते आहे, त्यांनी फोटो पाठवले, त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की जरी सुद्धा आम्ही या पृथ्वीवर राहतो, या पृथ्वीवर फिरतो हिंडतो, पृथ्वी सपाट दिसते, पृथ्वी एका जागेवर स्थिर दिसते, म्हणजे आमचे ज्ञानेंद्रिय आम्हाला सांगतात, आम्हाला कळवतात की अरे पृथ्वी सपाट आहे, पृथ्वी एका जागेवर स्थिर आहे. पण ऍक्च्युली द फॅक्ट ऑफ द मॅटर, पृथ्वी ही गोल आहे आणि पृथ्वी ही स्थिर नसून ती स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. म्हणजे शास्त्राच्या अनुषंगाने जर सुद्धा मी बघितलं किंवा सायन्सच्या अनुषंगाने तर असं बघितलं तर अनेक गोष्टी आम्हाला अशा उदाहरणं सांगता येतील की अरे प्रत्येक वेळेला जे आम्हाला डोळ्यांनी दिसतं, जे आमच्या ज्ञानेंद्रियांनी दिसतं ते सत्य असेलच असं नाही. मग आम्ही कोण आहोत? तर आम्ही सत्य शोधक आहोत. आम्ही सत्याचा शोध घेतला पाहिजे, म्हणजेच आम्ही डिस्कव्हरी केली पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही सत्याचा शोध घेतो त्यावेळेला आम्हाला शास्त्राच्या अनुषंगाने, शास्त्राने जसं आम्हाला शिकवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही विचार करायला लागतो. आणि मग दोन गोष्टी येतात त्याच्यामध्ये की ज्या वेळेला या जीवनामध्ये जगत असतो त्यावेळेला दोन प्रश्न आमच्या समोर उत्पन्न येतात की अरे मी कोण आहे आणि जगत म्हणजे ही सृष्टी काय आहे. मी हा जीव आहे, मी हा शरीरधारी मनुष्य आहे, शरीरधारी मनुष्य मी या जीवनामध्ये जगतोय. आणि जगत असताना मी नुसता जगत नाही तर मी माझ्या असलेल्या ज्ञानेंद्रियांनी या जगताशी, म्हणजेच या सृष्टीमध्ये असलेल्या अनेक पशु पक्षी, माणसं, झाडं, झुडपं, ग्रह, गोलक, तारे या सगळ्यांशी इंटरॅक्ट करतो आणि मी त्या जगताचा, त्या सृष्टीचा अनुभव घेतो. म्हणजे अनुभव घेणारा मी आहे
मी म्हणजे मी अवेअर असलेला, माझ्याबद्दल अवेअर असलेला, कॉन्शियस असलेला मी आणि जगाचा अनुभव घेणारा जग, या दोन गोष्टी मला माझ्या समोर येतात. आणि मग त्याच अनुषंगाने मी विचार करायला लागतो की मी कोण आहे आणि हे जग काय आहे. आणि मग आम्हाला ज्या वेळेला विचार करायला लागतो त्यावेळेला डोळ्याच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं, जर आमच्या ज्ञानेंद्रियांच्या कर्मेंद्रियांच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं, तर मी एक शरीराचा एक शरीर, माझं शरीर मला दिसतं, म्हणजे मी शरीर आहे असं मला वाटतं, असं मला पटतं. आणि माझ्याच शरीराबरोबरच अनेक शरीरं मला दिसतात, पशुपक्ष्यांची शरीरं दिसतात, माणसांची शरीरं दिसतात, या सृष्टीमधली अनेक शरीरं दिसतात. आणि त्यामुळे जगत हे सुद्धा शरीरानेच बनलेलं आहे हेही मला पटतं. पण मगाशी जसा आपण विचार केला तर प्रमाण काय, याला प्रमाण काय, तर जसं जीवनामध्ये जगत असताना माझे डोळे ह्याला प्रमाण आहेत, तसं शास्त्रामध्ये ज्यावेळेला मी या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेला प्रमाण हे एकच आहे की वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. म्हणजे वेदांच्या वेदांत शास्त्रामध्ये जे उपनिषदामध्ये जे सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने ते शिकवलेलं आहे, म्हणजेच या दासबोधामध्ये जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही विचार करायला लागणं, त्या पद्धतीने आम्ही त्याचं अनालिसिस करणं, यालाच वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम असं म्हणतात. म्हणजे हेच एक प्रमाण आहे. आणि हे प्रमाण काय आहे, तर हे प्रमाण प्रत्येकाला जसं वाटेल तसं प्रमाण जर असेल, म्हणजे जर आम्ही जर असं बघितलं तर हे पेन आहे. आता हे पेन जर असं असेल तर या पेन नक्की काय आहे याबद्दल आम्हाला जर ज्ञान घ्यायचं असेल, माहिती करून घ्यायचं असेल, तर वस्तू जशी आहे तसं मला ज्ञान झालं पाहिजे. जसं पेन दिसतंय तशा पद्धतीचं मला ज्ञान झालं पाहिजे. म्हणजेच जर पेन निळं असेल तर ते ज्ञान, पेन हे निळच आहे अशीच पद्धतीनं मला ते पेनाचं ज्ञान झालं पाहिजे. ते पेन पिवळं आहे, ते पेन लाल आहे, अशा पद्धतीने ज्ञान होऊन ते ज्ञान बरोबर नाही, ते ज्ञान सत्य नाही. म्हणजे ज्ञान जर घ्यायचं असेल, कुठल्याही गोष्टीचं जर ज्ञान घ्यायचं असेल, ती वस्तू जर समजून घ्यायची असेल, तर ती वस्तू मला प्रथम पाहिली पाहिजे, म्हणजेच डोळ्यांनी पाहिली पाहिजे, ज्ञानेंद्रियांनी पाहिली पाहिजे, म्हणजे मग मला त्या वस्तूचं ज्ञान होतं आणि ती वस्तू आहे तशी माझ्या डोळ्यासमोर येते, त्या गोष्टीचं मला ज्ञान होतं. मग माझ्या डोळ्यासमोर जर मला स्वतःला जर जाणून घ्यायचं असेल आणि मलाच जर मी पाहिलं तर मी शरीर आहे हे मला दिसतं. पण मग माझ्या शरीराने, माझ्या बुद्धीनं, माझ्या मनाने जे सांगितलेलं आहे ते प्रमाण म्हणून मी चालून धरायचं का, तर त्याच्यासाठी उत्तर शास्त्र देतं की नाही. याचं कारण असं आहे, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचं विचार करण्याची दिलेलं जे अंतःकरण आहे ते कलुषित असल्यामुळे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विचारत करत असल्यामुळे ते प्रमाण होऊ शकत नाही. आणि प्रमाण जर व्हायचं असेल तर अनबायस्ड एकच प्रमाण आहे आणि ते म्हणजे वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. वेदांतामध्ये जे दिलेलं आहे तेच प्रमाण आहे. आणि म्हणून मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, मी म्हणजे शरीर आहे का, का मी शरीराच्या पलीकडे असणारा कोण आत्मा आहे, हे तुम्हाला काय वाटतं, तुमच्या बुद्धीला काय वाटतं, किंवा माझ्या बुद्धीला काय वाटतं, किंवा असं असं असू शकेल का काय, इथे कुठलेही हे प्रश्न येत नाहीत. याचं कारण आहे की जे शास्त्रामध्ये, दासबोधामध्ये जे गुरूंनी आम्हाला सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं आम्ही ते शिकावं, म्हणजेच आम्हाला त्या वस्तूचं खरोखरच ज्ञान मिळेल की जशी वस्तू आहे तशी ती वस्तू आम्हाला दिसेल. याचं कारण असं आहे की पेन आम्हाला दिसतं, या सृष्टीमधील सर्व गोष्टी आम्हाला दिसतात, पण माझ्याच शरीरामध्ये असलेलं, माझंच चैतन्य स्वरूप असलेलं, माझंच ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप असलेलं
माझं स्वतःचं स्वरूप मला दिसत नाही. हा प्रॉब्लेम आहे. ज्ञानेंद्रियांनी ती वस्तू दिसत नाही, माझं स्वतःचं स्वरूप मला दिसत नाही. आणि म्हणूनच आम्हाला विचार करण्यासाठी आत्मानात्म विवेक सांगितलेला आहे. आणि आत्मानात्म विवेक हा उपनिषदामध्ये सांगितलेला आहे, दासबोधामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून आत्मा काय आणि अनात्मा काय, माझ्या शरीरामध्ये तो आत्मा आहे, नवे नवे माझं स्वरूप आहे, पण ते मला दिसत नाही, डोळ्यांनी दिसत नाही. पण जर त्याला जर मला वेगळं काढायचं असेल तर जे दिसतं ते बाजूला केलं पाहिजे आणि जे दिसत नाही ते पाहिलं पाहिजे, पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच आम्हाला आत्मानात्म विवेक सांगितलं. आणि म्हणून आम्हाला सांगितलं की ज्यावेळेला मी स्वतःचा विचार करतो त्यावेळेला मी माझं शरीर नाही, म्हणजे जे दिसतं, म्हणजेच आपण पंचकोश विवेक हा केलेला होता. म्हणजे प्रथम अन्नमय कोश, म्हणजे मी जे शरीर दिसतंय ते अन्नमय कोश हे मी नाही. कारण का की मी जे अन्न खातो त्या अन्नापासून हे शरीर निर्माण झालेलं आहे हे मला कळतं. पण अन्न खाल्ल्यानंतर हे शरीर निर्माण झालेलं आहे ते चलन मननादी दिसतं, परंतु त्याच्यामध्ये अनेक विकार आहेत. आणि म्हणून मी म्हणजे ते शरीर नाही. हे शरीर चालण्यासाठी प्राण आवश्यक आहे, वायू आवश्यक आहे. आणि म्हणून जरी शरीराच्या आत वायू म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश किंवा प्राणवायू हा जरी असला तरी सुद्धा प्राणवायू हा येणारा जाणारा असल्यामुळे तो प्राणवायू हा सुद्धा मी नाही. अन्न, प्राण आणि त्याच्या आत असलेलं जे मन जे आहे, त्या मनोमय कोश हा जो तिसरा जो कोश आहे, की जो मन माझ्या मनामध्ये अनेक इच्छा कामना निर्माण करतं, जे मन मला सुखदुःखाचा अनुभव देतं, ते मन मी आहे का? तर ते मन मी सुद्धा नाही. कारण ते मन हे सुद्धा येणारं जाणारं आहे. मनामध्ये सगळे जे विचार येतात ते एकाच वेळेला एका ठिकाणी राहतात असं नाही. ते विचार येतात, विचार जातात. मीच माझ्या मनाकडे पाहू शकतो. त्याच माझ्या मनामध्ये वेगवेगळे विकार आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर. आणि म्हणूनच ते मन हे सुद्धा मी नाही. याच शरीरामध्ये स्फुरण पावणारा मी 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 असं म्हणणारा जो अहंकार आहे, विज्ञानमय कोश, हा मी आहे का? तर तोही मी नाही. कारण ज्यावेळेला मी गाढ झोपेला जातो त्यावेळेला माझा अहंकार लयाला जातो आणि त्यावेळेला मी त्या अहंकारासहित तिथे नसतो. म्हणजेच तो अहंकार, विज्ञानमय कोश हे सुद्धा मी नाही. आणि मग याच्या पलीकडे असणारा जो अज्ञान जे आहे, की या सगळंच अज्ञान मला आतापर्यंत माहिती नाही, मी कोण आहे हे मला माहिती नाही. हे जे अज्ञान आहे हे अज्ञान सुद्धा मी नाही. कारण ज्यावेळेला मी गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळेला मी पूर्णपणे अज्ञान कोशामध्ये असतो. आणि म्हणून या सगळ्या पाची कोशांच्या आत असलेला आत्मस्वरूप असलेला तो मी आहे. कोशवत आच्छादवत इति, म्हणजे जणू काही त्याला कोशामध्ये ठेवलेला आहे, जणू त्याला आच्छादन केलेलं आहे, असा तो आत्मा या सर्व या कोशांच्या आत त्याला ठेवलेला आहे. आणि म्हणून तो जो आहे तो शाश्वत आहे, तो जो आहे तो सत आहे, तो त्याला जन्म नाही, मृत्यू नाही. तो या शरीरामध्ये येतो आणि या शरीरामधनं बाहेर पडतो. तो या शरीरामध्ये काय येतो, तो त्याला काहीतरी भोगायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याला काहीतरी मेकॅनिझम पाहिजे, त्याला एक इन्स्ट्रुमेंट पाहिजे. आणि ते इन्स्ट्रुमेंट म्हणून त्यानं हे शरीर धारण केलेलं आहे. म्हणून तो या शरीरामध्ये येतो, काही काळ वास्तव्य करतो आणि तो शरीर पडल्यानंतर इथून निघून जातो. आणि म्हणून जे काही आहे, जे पाचही कोश आहेत ते अनात्मा आहेत, येणारे जाणारे आहेत, ते कायमचे नाहीत. आणि जर कायमचं जर कोण असेल, जन्म मृत्यू विरहित जर कोण असेल, तर तो म्हणजे माझं स्वतःचं चैतन्य स्वरूप, माझं स्वतःचं सत्स्वरूप, माझं स्वतःचं आनंद स्वरूप, आणि ते म्हणजे मी आहे.
हा झाला माझ्या स्वतःचा विचार. पण नुसता स्वतःचा विचार करून चालत नाही, तर माझ्या बरोबरच या जीवनामध्ये सृष्टी दिसते. माझ्या बरोबरच जीवनामध्ये मला सर्व माणसं दिसतात. तर हे जगत काय आहे याचा ज्यावेळेला मी विचार करतो, त्यावेळेला समर्थ त्याला सारासार विचार असा देतात. म्हणजे ज्याला मी स्वतःचा विचार करतो त्यावेळेला आत्मा अनात्म विवेक असा विचार केला जातो. आणि तोच विचार मी या संबंध जगताला वापरतो, त्यावेळेला तो हा सारासार विचार असं सांगितलं. मग आत्मा अनात्म विवेक आणि सारासार विवेक याच्यामध्ये फरक काय? तर फरक काहीच नाही. कारण आत्मा अनात्म हा इंडिव्हिज्युअल मला केलेला विवेक आहे. पण मी हा इंडिव्हिज्युअल या सृष्टीमध्ये असणारा एक भाग आहे. मी कोण वेगळा सृष्टीच्या बाहेर असणारा भाग नाही. त्यामुळे सारासार विवेक ज्यावेळेला करतो, या जगताचा ज्यावेळेला विचार करतो, त्यावेळेला मी माझा सुद्धा विचार करतो. आत्मानात्म विवेक हा सुद्धा त्यावेळेला केला जातो. फक्त तो मोठ्या स्केलमध्ये पिंड आणि ब्रह्मांड, पिंडाचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आम्ही आत्मानात्म विवेक केला जातो. आणि ज्यावेळेला ब्रह्मांडाचा विचार केला जातो त्यावेळेला सारासार विचार केला जातो. आणि समजण्यासाठी अतिशय सोपं आहे की जे जे काही पिंडात आहे ते तसंच्या तसं एक्झॅक्टली तसंच हे ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणजेच माझं स्वतःचं अन्नमय कोश हा माझ्या लेवलला, माझ्या पिंडाच्या लेवलला हा लहान असतो. पण तोच जर अन्नमय कोश हा जर जगताच्या लेवलला जर मी पाहिलं तर आणि सारासार विचार केला तर आम्हाला लक्षात येतं की जे विराट स्वरूप आहे, जे या सृष्टीचं विराट स्वरूप आहे, ते स्वरूप म्हणजेच ब्रह्मांडाचं स्वरूप आहे. आणि म्हणून ज्या वेळेला पिंड आणि ब्रह्मांड असा विचार केला जातो त्यावेळेला जे जे काही पिंडामध्ये आहे ते सर्व काही ब्रह्मांडामध्ये आहे. आपण समास पाहूया. समास 9 शाश्वत निरूपण श्रीराम. पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मा अनात्म विवेक, पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता श्रीराम. म्हणजे जो आता आपण जो सगळा विचार करत होतो तो पिंडाचा विचार केला, म्हणजे आत्मानात्म विवेक केला. म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय याचा विवेक म्हणजेच सत्सद विवेक बुद्धीनं केलेला विचार म्हणजेच विवेक होय. आम्ही सर्वजण विचार करतो, पण आम्हाला पाहिजे तसा विचार करतो. पण ज्यावेळेला शास्त्राच्या अनुषंगाने विचार केला जातो त्याला आत्मानात्म विवेक असं म्हणतात. म्हणून आत्मानात्म विवेक करून काय केलं तर आत्म्याचा शोध घेतला आणि अनात्म्याला टाकून दिलं, अनात्म्याचा निराश केला आणि त्या आत्म्याला धरलं. कारण आत्मा हा सार आहे आणि अनात्मा हा असार आहे. पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता श्रीराम. पिंड हा अनात्मा आहे आणि आत्मा हा एकच सगळ्याचा करता आहे असं आम्हाला आतापर्यंत सांगितलं. कारण का की या संबंध या सगळ्या शरीरामध्ये जर करता जर कोण असेल तर तो जीव हा एकच करता आहे. आणि जीव हा करता आहे आणि तो भोगता आहे. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे जर दोन जर आपण हे जर इंग्लिशमध्ये शब्द वापरले तर मी सोडून या जगामध्ये एक्सपिरियन्स कोण करतं तर मी करतो. जगाचा एक्सपिरियन्स जगाला येत नाही, झाडाचा एक्सपिरियन्स झाडाला येत नाही, फुलाचा एक्सपिरियन्स फुलाला येत नाही, पण झाडाचा एक्सपिरियन्स मला येतो, फुलाचा एक्सपिरियन्स मला येतो. आणि म्हणून मी हा एकच सब्जेक्ट किंवा करता या जगामध्ये आहे. आणि बाकी सगळं सोडून, मी सगळं सोडून जे काही आहे ते सब ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ह्या जगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, त्या जड आहेत. म्हणून पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता श्रीराम. आता हेच लॉजिक आपल्याला ब्रह्मांडाला लावायचं आहे. तर आत्मास अनन्यता बोलिती, ते विवेके प्रत्यय आली, आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना. समर्थ म्हणतात की आता आपल्याला ब्रह्मांड रचना कळली पाहिजे. कारण पिंडाची रचना आम्हाला कळली. पिंडामध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश हे जणू काही 5 कोश आहेत.
आणि आत्मा त्या सगळ्या कोशांच्या आत आहे हे आम्हाला कळलं. हे पिंडाचं कौतुक झालं. आता आम्हाला ब्रह्मांडामध्ये काय आहे, म्हणजे पिंड सोडून, मी सोडून या सगळ्या सृष्टीमध्ये काय आहे, कॉस्मॉस मध्ये काय आहे, युनिव्हर्स मध्ये काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. आत्मानात्म विवेक पिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी. म्हणजे दोन गोष्टी आहेत. जो आपण आतापर्यंत बघितला तो आत्मानात्म विवेक आहे. तो कशासाठी केला तर तो पिंडासाठी एक वापरला, आणि सारासार विचार हा ब्रह्मांडाच्यासाठी वापरला. म्हणजे विचार दोन्हीकडे विचारच आहेत, दोन्हीही शास्त्रामध्येच त्यांनी दिलेले आहेत, फक्त त्याला नावं वेगवेगळी दिलेली आहेत. आत्मानात्म विवेक आणि सारासार विवेक. आत्मा आणि अनात्मा याच्यामध्ये असलेलं डिफरन्सिएशन जाणणं म्हणजेच आत्मानात्म विवेक करणं. आणि सार काय आणि असार काय याच्यातलं डिफरन्सिएशन जाणणं म्हणजेच सारासार विचार करणं. आणि तो ब्रह्मांडाचा विचार करताना सारासार विचार केला जातो. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात की आत्मानात्म विवेक पिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी, विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे सिद्धा. आता आम्हाला ते हळूहळू त्याचं समजून घेतलं पाहिजे. पिंड कार्य ब्रह्मांड कारण याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे सिद्धा. म्हणजे सगळं आम्ही काय करतोय हो, हे इंटेलेक्च्युअल किंवा ही बौद्धिक कसरत आहे का? तर ही बौद्धिक कसरत जरूर आहे, पण याचं विवरण करण्यापाठीमागं, याचा विचार करण्याच्या पाठीमागं आम्हाला या सृष्टीचं कशी निर्मिती झाली, हे ब्रह्मांड कसं चालतं हे आम्हाला कळलं पाहिजे. हे ब्रह्मांड म्हणजे नक्की काय आहे हे मला कळलं पाहिजे. याच्यासाठी मी हा सगळा विचार करतो. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करूया की एखादा अडाणी माणूस असेल आणि एक आमच्यासारखे की आम्ही जे वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन प्रायमरी शिकलो, सेकंडरी शिकलो, कॉलेज शिकलो, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, म्हणजे 15, 16, 17, 18 वर्ष आम्ही शिकलो. आणि मग त्या शिकण्यानं आम्हाला काय फरक पडला हो? एखादा अडाणी माणूस म्हणला की अरे मी 15-16 वर्ष शिकलो नाही, आणि मग माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये फरक काय आहे? तू फक्त शिकलास, तू 4 बुक शिकला असशील, तू 4 गोष्टी नवीन तुला कळल्या असतील, पण त्याचा तुला फायदा काय? तर त्याचा फायदा एकच की हे सगळं समजल्यानंतर आम्ही शांत होतो. सगळं समजल्यानंतर, सगळं कळल्यानंतर आमच्या मनामधली एक अतृप्तता कमी होते आणि आम्ही शांत होतो. आणि म्हणूनच हे ज्यावेळेला शास्त्र आम्ही शिकतो, ते शास्त्र सार असार, पिंड ब्रह्मांड, आत्मा अनात्मा, हे ज्यावेळेला आम्ही शिकतो त्यावेळेला काय होतं तर खरं वरून काहीही फरक पडत नाही. जीवनामध्ये आमच्या तसा वरून काहीही फरक पडत नाही. आम्ही त्याच शरीरामध्ये आहोत, त्याच माणसांमध्ये आहोत, त्याच जगामध्ये राहतो. फक्त या संबंध सगळ्या जगाचं, या ब्रह्मांडाचं, या पिंडाचं ॲप्रिसिएशन आम्हाला चांगलं येऊ शकतं, आम्हाला चांगलं कळू शकतं. आणि मग आम्ही या शरीरामध्ये असतानाच शांत होतो. या शरीरामध्ये असतानाच जी आमच्या मनामध्ये असलेली जी घालमेल आहे, अतृप्तता आहे, ती कमी 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 होते. हेच या शास्त्राचं, ज्ञानाचं प्रयोजन आहे. म्हणून पिंड कार्य ब्रह्मांड कारण याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे सिद्धा. तर समर्थ इथं शब्द उच्चारतात की ब्रह्मांड कारण आहे आणि पिंड कार्य आहे. म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड म्हणजे माझं स्वतःचं शरीर, म्हणजे मी एकटा एक एंटिटी या ब्रह्मांडामध्ये आहे. त्यांचं रिलेशन काय आहे, एकमेकांशी रिलेशन काय आहे, तर एक कारण आहे आणि दुसरं त्या कारणाचं कार्य आहे. म्हणजे त्या ब्रह्मांडाचं मी हे पिंड हे कार्य आहे. तेच विवरण आता आपण पुढे करणार आहे.
समर्थ म्हणतात की असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे शाश्वत, जयास होईल कल्पांत, ते सार नव्हे सिद्ध. परत तोच विषय की जे काही या सृष्टीमध्ये आहे, या ब्रह्मांडामध्ये आहे, त्या जसं शरीरामध्ये, पिंडामध्ये सुद्धा शाश्वत आहे, अशाश्वत आहे, तसं या ब्रह्मांडामध्ये सुद्धा काही गोष्टी शाश्वत आहेत आणि काही गोष्टी अशाश्वत आहेत. मग अशाश्वत काय आहे? जे सार आहे ते टिकणारं आहे आणि जे असार आहे ते नाशवंत आहे. असार म्हणजे नाशवंत, सार म्हणजे ते शाश्वत, जयास होईल कल्पांत, ते सार नव्हे सिद्ध. म्हणजे जे काही आम्हाला जे दिसतं ते जर नाशवंत असेल, म्हणजेच ज्याला जन्म आणि मृत्यू असेल, ते सर्व असार आहे. म्हणजे आज आम्ही जर बघितलं तर आमच्या डोळ्यासमोर वृक्ष, झाड, लता, वेली हे जन्माला येतात, छोटे असतात. वृक्ष पहिल्यांदा त्या बीजावस्थेमध्ये असतात, नंतर छोटंसं रोपटं होतं, नंतर मोठा वृक्ष होतो आणि नंतर त्याला पानं, फुलं येतात आणि ते वृक्ष गळून पडतो, म्हणजेच त्याचा मृत्यू होतो. म्हणजे सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये जरी आम्हाला डोळ्याला झाडं झुडपं दिसत असली तरी सुद्धा ते शाश्वत नाही, असार नाही. भले ते 500 वर्षाचं वडाचं झाड असेल, पण 500 वर्षानंतर ते वडाचं झाड जिवंत असू शकेल असं नाही. म्हणजे त्या वडाच्या झाडाला जन्म आहे आणि मृत्यू आहे, म्हणजेच ते असार आहे, नाशवंत आहे. आणि या नाशवंत अशा या जगामध्ये, नाशवंत अशा या ब्रह्मांडामध्ये अशी एखादी वस्तू असली पाहिजे की जी वस्तू या संबंध सगळ्या नाशवंत जगाचं अधिष्ठान असली पाहिजे, तिला जन्म आणि मृत्यू नसला पाहिजे आणि जे शाश्वत असलं पाहिजे. आणि ती शाश्वत वस्तू म्हणजेच ब्रह्मांडामध्ये असलेला परब्रह्म स्वरूप आहे. तेच आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. जयास होईल कल्पांत, ते सार नव्हे सिद्ध. आणि ज्या वेळेला सृष्टीचा विचार केला जातो, या जगाचा विचार केला जातो, त्यावेळेला अनेक वेळेला समर्थांनी सुद्धा पूर्वीच्या समासामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आम्ही ब्रह्मांडाचा विचार करतो त्यावेळेला या ही पृथ्वी कशी, ही सगळी सृष्टी कशी निर्माण झालेली आहे, तर ती पंचभौतिक सृष्टी आहे. म्हणजे 5 भूतांपासून निर्माण झालेली ही सृष्टी आहे. म्हणजे जसं मी अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या 5 कोशांच्या पासून बनलेला आहे, तसं ही सगळी सृष्टी ही 5 पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. आणि ती वरून खाली जर आम्ही विचार केला तर आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी असा ही ती 5 पंचमहाभूत आहेत. आकाश हे सगळ्यात सूक्ष्म आहे. आकाश हे सर्व पंचमहाभूतांचं कारण आहे आणि आकाशापासून वायू निर्माण होतो, म्हणजे कारणापासून कार्य निर्माण होतं. म्हणजे आकाशापासून वायू म्हणजे कार्य निर्माण झालं, वायूपासून पुढचं कार्य निर्माण झालं ते म्हणजे तेज, म्हणजे अग्नी निर्माण झाला. अग्नीपासून आप म्हणजे पाणी निर्माण झालं, म्हणजे पाणी हे अग्नीचं कार्य आहे. आणि नंतर सगळ्यात शेवटी पृथ्वी निर्माण झाली, म्हणजे पृथ्वी ह्या सगळ्या 5ही उरलेल्या 4ही पंचमहाभूतांचं कार्य आहे. म्हणजे आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी ह्या क्रमाक्रमाने या सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. म्हणजेच सूक्ष्माकडून स्थूलाकडे हा प्रवास झाला निर्मिती होताना. आणि म्हणून आकाशापेक्षा स्थूल कोण आहे, ग्रॉस कोण आहे, तर वायू आहे. कारण वायू आम्हाला ऍक्च्युली कळू शकतो, जरी तो दिसला नाही तरी तो हल्ल्यामुळे आम्हाला समजू शकतो, पण आकाश आम्हाला दिसू शकत नाही. काहीतरी स्पेस आहे एवढंच कळतं, पण याच्या व्यतिरिक्त आम्हाला आकाशाबद्दल काहीही कळू शकत नाही, कारण आकाश
हे सूक्ष्म आहे. आकाशापेक्षा वायू हा कमी सूक्ष्म आहे, कारण ते कार्य आहे. वायूपेक्षा अग्नी कमी सूक्ष्म आहे, ते कार्य आहे. म्हणून अग्नी आम्हाला दिसू शकतो, डोळ्याला दिसू शकतो, आम्ही त्याला आमच्या ज्ञानेंद्रियांनी त्याला तो फील करू शकतो. पाणी आम्ही दररोज पितो, पाण्याला जीवन म्हटलेलं जातं, आणि पाणी सुद्धा आम्हाला कार्य असल्यामुळे सूक्ष्म सूक्ष्माच्या सूक्ष्म रिलेटिव्हली कमी सूक्ष्म असल्यामुळे ते आम्हाला दिसतं. आणि पृथ्वी तर ही ग्रॉस असल्यामुळे आम्हाला ती दिसते. म्हणजेच कार्य आणि कारण यांचा जर संबंध घेतला तर कारणापासून कार्य निर्माण होतं. ज्या वेळेला सृष्टी निर्माण होते त्यावेळेला ती कारणापासून कार्यामध्ये कार्यान्वित होते. आणि ज्या वेळेला आम्ही विचार करतो, सारासार विचार करतो, त्यावेळेला वरून खाली म्हणजे आकाशापासून पृथ्वीपर्यंत येतो. तसंच पृथ्वीपासून आकाशापर्यंत आम्ही जाऊ शकतो. ते आता कसं ते समर्थित सांगतात की पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली. म्हणजे कोलॅप्स होताना, पंचमहाभूत कोलॅप्स होताना, त्यांचं उत्पत्ती होताना आपण बघितलं की ती आकाशापासून पृथ्वीपर्यंत आली, आणि त्यांचं नाश होताना, कल्पांत होताना, कोलॅप्स होताना पृथ्वीपासून आकाशापर्यंत स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप ते कार्याचं कोलॅप्स होऊन ते कारणामध्ये जाते. म्हणजे कार्याचा नाश होतो, कार्याला उत्पत्ती स्थिती आहे, पण कारणाला उत्पत्ती स्थिती नाही. आणि म्हणून हा जो प्रवास आहे हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास आहे. म्हणजे ज्यावेळेला मी स्वतःचा विचार करतो त्यावेळेला अन्नमय कोशापासून ते आत जात 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 मी कार्यापासून कारणापर्यंत जातो, मी स्थूलाकडून सूक्ष्मापर्यंत जातो. तसंच ब्रह्मांडामध्ये सुद्धा मी कार्यापासून सुरुवात करून मी कारणापर्यंत जातो, स्थूलापासून सुरुवात करून मी सूक्ष्मापर्यंत जातो. म्हणून आता चालू करताना पृथ्वीपासून चालू करतो. पृथ्वी जळापासून झाली, पुढे ती जळी मिळाली, जळाची उत्पत्ती वाढली, तेजापासून सिद्धा. पृथ्वी जळापासून तयार झालेली आहे, पण त्यावेळेला काय झालं तर ती ज्यावेळेला कोलॅप्स होते तर ती पृथ्वी जळामध्ये मिसळते. म्हणजे पृथ्वी ऑलरेडी तिच्यात 3/4 पाणी आहे. ज्या वेळेला कल्पांत होतो, ज्यावेळेला पृथ्वीचा विनाश होण्याची ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला पृथ्वी ही सबंध जलमय होते, की ज्याच्यातूनच ती तयार झाली त्याच्यामध्येच ती जाते. म्हणून पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली, जळाची उत्पत्ती वाढली, तेजापासून सिद्धा. पाणी कशापासून तयार झालं तर अग्नीपासून तयार झालं. कार्य होताना, उत्पत्ती होताना, आता विनाश होताना काय होतं तर पाणी तेजामध्ये मिसळून जातं. म्हणून बघा, पाणी जर इव्हॅपोरेट व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अग्नी लागतो. आणि ज्याला अग्नी ज्याला भरमसाठ वाढतो त्यावेळेला ते पाणी पाणी राहत नाही, पाणी पूर्णपणे इव्हॅपोरेट होतं, म्हणजेच ते तेजामध्ये विलीन होतं. ते जळ तेजे शोषले, महातेजे आटोनी गेले, पुढे तेजची उरले सावकाश श्रीराम. म्हणून आता काय झालं, पृथ्वीही गेली, पृथ्वी गेल्यानंतर जळही गेलं, आणि आता काय राहिलं फक्त तेज म्हणजे अग्नी राहिलेला आहे, तो आता पुढे जाणार. तेज झाले वायोपासूनी, वायो झडपी तया लागुनी, तेज जाऊनी दाटणी, वायोचीच झाली स्थिता. आणि म्हणून अग्नी ज्यावेळेला कोलॅप्स होताना, कार्यापासून कारणाकडे जाताना, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाताना काय होतं तर अग्नीपासून, जे अग्नी वायूपासून निर्माण झालेलं असल्यामुळे ते वायूमध्ये कोलॅप्स होतं. आणि म्हणून ते म्हणतात की तेज झाले वायूपासून, वायो झडपी तया लागुनी, तेज लागू जाऊनी दाटणी, वायूचीच झाली. म्हणजे आता काय राहिलं, फक्त वायू राहिला. म्हणजे पृथ्वी गेली, पाणी गेलं, तेज गेलं, आणि आता फक्त राहिलं वायू. वायू गगनापासून आला, मागुता तेथची विराला, ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री श्रीराम. म्हणून कल्पांत होताना, या सृष्टीचा कल्पांत होताना वायू कुठे कोलॅप्स होईल तर तो आकाशामध्ये कोलॅप्स होईल. कारण तो आकाशापासून वायू निर्माण झालेला आहे. आकाश ज्या वेळेला काहीही हालचाल नसते आकाशामध्ये, त्याला वायू आकाशामध्ये
युनायटेड झालेला असतो, एकच झालेला असतो. पण त्याच आकाशामध्ये ज्यावेळेला हालचाल होते त्यावेळेला तो वायूची निर्मिती होते. आणि म्हणून जर उलट होतात असताना, कल्पांत होताना वायू त्या आकाशामध्ये विलीन होतो आणि काय राहतं तर आकाश फक्त राहतं आणि आकाशा व्यतिरिक्त काहीही राहत नाही. म्हणून ऐसा हा कल्पांत बोलिला. म्हणजे कसं झालं, पृथ्वीपासून चालू झालं, पृथ्वी नंतर पाणी, पाणी गेलं, पाण्यानंतर अग्नी, अग्नी गेला, अग्नीनंतर वायू, वायू गेला, वायूनंतर आकाश. आणि मग आकाश पुढे कुठे जाणार? आकाश हे गुणमायेमध्ये जाणार आणि गुणमाया मूळ मायेमध्ये विलीन होणार. ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री श्रीराम, गुणमाया मूळ माया परब्रह्मी पावती लया. म्हणजे आकाश ही गुणमायेमध्ये विलीन झालं. गुणमाया म्हणजेच गुणमाया ही मूळ मायेमध्ये, प्रकृतीमध्ये विलीन झाली. आणि मूळ माया म्हणजे थोडक्यात काय झालं तर आता या पृथ्वी, या सृष्टीमध्ये जर शिल्लक राहिलेलं असेल तर फक्त माया शिल्लक राहिली. माया ही जी आहे ही मूळ माया आहे. आणि मूळ माया म्हणजे जगदंबा ही आमची मूळ माया ही काय आहे तर ही वेगळी काही नसून हीच त्या परब्रह्माची शक्ती आहे. आणि त्या परब्रह्माची शक्ती ही त्या परब्रह्मामध्ये विलीन होते. म्हणजे काय होतं तर कल्पांती जर मूळ माया सुद्धा त्या परब्रह्मामध्ये विलीन होते, त्या कारणामध्ये विलीन होते. आणि त्या कारणामध्ये विलीन झाल्यानंतर आता परब्रह्मा व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये काहीही शिल्लक राहत नाही. आणि ते परब्रह्म हे निर्गुण निराकार परब्रह्म म्हणजेच एक शांत स्थिती या युनिव्हर्सला येते. आणि तेच आहे हे सगळ्या सृष्टीचं लय. म्हणजे थोडक्यात काय की कार्य होताना सगळं निर्माण कुठून झालं तर त्या परब्रह्मातूनच झालं. आणि परत सगळं विलीन होताना कुठे झालं, कोलॅप्स होताना त्या परब्रह्मामध्येच विलीन झालं. म्हणजे मी सुद्धा परब्रह्मापासूनच आलो आणि मी सुद्धा त्या परब्रह्मामध्ये विलीन झालो. म्हणजे मग आता शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण? तर जे काही माझ्या सहित जे काही सगळं जे दिसतं आहे, जे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांना जे दिसतं आहे, ज्याचा अनुभव येतो आहे, हे सर्व कोलॅप्स होताना कार्यापासून कारणामध्ये विलीन झालं. म्हणजेच काय झालं, डॉर्मंट अवस्थेमध्ये गेलं. म्हणजे बघा, वृक्ष ज्या वेळेला डॉर्मंट अवस्थेमध्ये जातो तो सूक्ष्मामध्ये विलीन होतो. म्हणजेच तो त्या बीजामध्ये विलीन होतो. म्हणजे त्या बीजामध्ये जर आपण बघितलं तर बीजावस्था काय आहे? बीजावस्था म्हणजे जे प्रत्येक झाड हे त्या बीजावस्थेमध्येच असतं. म्हणजेच कारणावस्थेमध्ये असतं. त्याच्यामध्ये आम्हाला झाड दिसत नाही, त्याच्यामध्ये आम्हाला फुलं, पानं, फळं दिसत नाहीत. तर ते डॉर्मंट अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये काहीही नाही. त्याला कारणावस्था म्हणतात, त्याला बीजावस्था म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला परब्रह्म एकच शिल्लक राहतं या सृष्टीमध्ये, ही सृष्टी कुणापासून निर्माण झाली तर परब्रह्मापासून निर्माण झाली. आणि ज्या वेळेला निर्माण झाल्यानंतर तिची उत्पत्ती झाली, ही जी उत्पत्ती झाल्यानंतर जे आम्हाला हे सगळं काही दिसतं, म्हणजे आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी आम्हाला दिसतात. नवे नवे या सृष्टीमध्ये असलेले सर्व झाडं झुडपं आम्हाला दिसतात. नवे नवे सर्व पशु पक्षी दिसतात. चारज, अंडज, जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज हे सगळे आम्हाला प्राणी दिसतात. आणि असं ज्या वेळेला लय पावल्यानंतर काय जे होतं तर ते फक्त एकच शाश्वत चिरंतन सत्य शिल्लक राहतं. आणि ते म्हणजे परब्रह्म, परमात्मा स्वरूप आहे. आणि ते एकच परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे. आणि ते मी का समजून घेतलं तर याचं कारण आहे की ते एकच शाश्वत आहे, बाकी सर्व अशाश्वत आहे. म्हणजे येणारं जाणार आहे. आणि म्हणून मी सुद्धा ज्या वेळेला या आयुष्यामध्ये वावरतो, या जीवनामध्ये येतो, की या जीवनामध्ये येऊन वेगवेगळ्या पद्धतीचा मी कार्य करतो, त्यावेळेला हे मी कधीही विसरता कामा नये की मला सुद्धा
उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. पण माझं जे स्वतःचं जे स्वरूप आहे ते आत्मस्वरूप किंवा परब्रह्म स्वरूप हे शाश्वत स्वरूप आहे. फक्त मी वेगवेगळे मॅनिफेस्टेशन्स केलेली आहेत. लहान असताना माझं मॅनिफेस्टेशन शरीरातनं मी जो आविष्कार करत होतो तो वेगळा होतो. ज्यावेळेला मी तरुण झालेलो असतो त्यावेळेला या शरीराच्या मार्फतच मी आविष्कार करतो, काम करतो, कंपनीमध्ये जातो, कर्तृत्व करतो. हे सगळं काही आहे हे शरीराचं कर्तृत्व आहे. पण कर्तृत्व करण्याला पाठीमाग तो राम आहे, तो आत्मा आहे. त्याच्यामुळेच मी हे काम करतो. हे कार्य दिसतं, पण या कार्याच्या पाठीमाग असलेलं कारण मला दिसत नाही. ते मी कधीही विसरता कामा नये. आणि म्हणूनच मला हा सारासार विचार सांगितलेला आहे. म्हणजे जीवन जगत असताना आत्मानात्म विवेक आणि सारासार विवेक ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला हा विचार कशासाठी करतो, तर मी एक अतिशय परमेश्वरानं अधिष्ठान असलेलं, नीतिमूल्यांनी असलेलं आयुष्य जगावं, चांगली कर्म करावीत, परमेश्वरासाठी जगावं आणि मी हे शरीर सोडून जावं, याच्यासाठी आम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे माझ्या मनातून कधीही त्या परब्रह्माचं स्वरूपाचं कधीही विसर पडू नये यासाठी मला हा सारासार विचार सांगितला. आणि म्हणून ज्या वेळेला मी हा सारासार विचार करतो ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे सिद्धा. सर्व उपाधीचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई सिद्धा. म्हणून ज्या वेळेला मी हा सगळा विचार करतो, उपाधीमध्ये असतानाच ज्याला मी विचार करतो त्यावेळेला मी असा विचार करतो की अरे या उपाधीचा सुद्धा शेवट आहे, या शरीराचा शेवट आहे, नवे नवे या ब्रह्मांडाचा शेवट आहे. तिथं कुठलंही दृश्य शेवटी राहणार नाही. जसं सर्व वृक्ष हा कारणावस्थेमध्ये म्हणजे बीजावस्थेमध्ये जातो, तसं संबंध हे ब्रह्मांड हे परब्रह्मा या बीजावस्थेमध्ये कारणावस्थेमध्ये जातं. आणि त्यावेळेला काय जर शिल्लक राहतं तर निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई सिद्धा. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही ते आला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे सिद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की अरे घाबरायचं कारण नाहीये. ह्याच्यातून हे कशासाठी मी करतोय की जरी माझ्या शरीराचा नाश होईल, माझ्या मनाचा नाश होईल, या सगळ्या पृथ्वीमध्ये असलेल्या पशु पक्षी वृक्ष लता वेली माणसं नातेवाईक या सगळ्यांचा जरी नाश झाला तरी सुद्धा शाश्वताचा कधीही नाश होत नाही. माया त्यागे शाश्वताला ओळखावे सिद्धा. हे कशासाठी करायचं तर त्या शाश्वताचा अनुभव आल्यानंतर, त्या शाश्वताची जाणीव झाल्यानंतर त्या आत्मविश्वास जो येतो, तो आत्मानंद येतो, त्यांनी माणूस शांत होतो. त्यांनी माणूस हा जो सारखा अतृप्त असतो तो तृप्त होतो. कारण का की शाश्वत जे आहे ते आनंदमय आहे, शाश्वत आहे ते सच्चित आनंदमय आहे. आणि म्हणून माया त्यागे शाश्वताला ओळखावे श्रीराम. आणि म्हणून जसं आपण मगाशी पेन बघितलं, ती वस्तू बघितली जी आम्हाला यथार्थ आणि सम्यक जशी आहे तशी, मला जसं पेनाचं ज्यावेळेला ज्ञान होतं त्यावेळेला मला ते पेन काय आहे तसं कळतं, तसंच एक्झॅक्टली मला त्या वस्तूचं म्हणजे आत्मतत्वाचं म्हणजेच असलेल्या त्या परब्रह्म तत्वाचं ज्ञान होतं की ते ज्ञान जसं आहे तसं. आणि जे ज्ञानेंद्रियांनी मला होऊ शकत नाही, कर्मेंद्रियांनी मला ते समजू शकत नाही, ते ज्ञान येण्यासाठी प्रमाण एकच, वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. आणि त्या प्रमाणाने शाश्वताला ओळखावे. देव अंतरात्वा सगुण, सगुण पाविजे निर्गुण, निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे श्रीराम. मग त्यावेळेला मला देव काय आहे हे कळतं, मीच स्वतः देवस्वरूप आहे हे मला कळतं. आणि सगुण आणि निर्गुण या दोन मधला फरक कळतो. आणि सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे हे मला लक्षात येतं, याची मला जाणीव होते. आणि म्हणूनच सगुणे पावीचे निर्गुण, म्हणजे या सगुणामध्ये असतानाच, या शरीरामध्ये असतानाच, या गुणामध्ये असतानाच या
मायेमध्येच असतानाच मी मायातीत होतो, मी गुणांच्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो, मी निर्गुण स्वरूप होतो. आणि म्हणून त्याच वेळेला निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे श्रीराम. आणि म्हणून त्यावेळेला ज्या वेळेला मला हे ज्ञान होतं, त्यावेळेला या निर्गुण ज्ञानाचा परिपाक मला या ज्ञानाचा म्हणजेच या शरीरामध्ये असताना कशा पद्धतीने जगावं असं मला एक जे ज्ञान होतं त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. विज्ञान म्हणजे नो हाऊ. एकदा मला ते कळलं, थेरॉटिकल कळलं, की मग मला प्रॅक्टिकली मला ह्या शरीरामध्ये असतानाच शरीराच्या पलीकडचं ज्ञान झालेलं असल्यामुळे या शरीरामध्ये आता मी कसं वागावं हे मला विज्ञानाने चांगलं कळतं. आणि म्हणून या ज्ञानाचा उपयोग आहे. कल्पनेतील जे निर्मळ तेथे नाही माया जाळ, मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते श्रीराम. जे होते आणि सवेची जाते ते प्रत्ययास येते, जेणे होणे जाणे नाही ते विवेकी ओळखावे श्रीराम. म्हणून जे जाणारं येणारं जे आहे ते अशाश्वत आणि जे कधीही जात नाही आणि कधीही जे येत नाही ते आत्मस्वरूप आहे, ते परब्रह्म स्वरूप आहे. हे विवेकानी विचारानी सत्सत विवेक बुद्धीनी ओळखावं. आणि हे जर व्यवस्थित जर ओळखलं नाही तर आम्हाला जे पिवळं हिरवं निळं जे पेन होतं ते आम्हाला निळं पेन वाटत नाही. त्या निळ्या पेनाच्या ऐवजी आम्हाला ते पिवळं पेन आहे का काय असं वाटतं. ह्याला म्हणायचं विपरीत ज्ञान. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान, हे त्रिपुटी होय क्षीण तेची विज्ञान श्रीराम. म्हणजे मगाशी जे आपण पेन जे पाहिलं ते जर मला एखाद्याला जर लहान मुलांना पेन म्हणजे काय हे काहीच माहिती नसेल तर त्याला फार अज्ञान आहे त्या पेनाबद्दल. हे एक वेळ बरं, कारण अंधारात जर मी जर ते पेन बघितलं तर ते पेन कसं आहे मला अजिबात दिसणार नाही, तेव्हा मला पेनाबद्दल पूर्णपणे अज्ञान आहे. पण ज्ञान म्हणजे काय, तर मला एक्झॅक्टली ते पेन माझ्या डोळ्यासमोर मी पाहिलेलं आहे आणि यथार्थ म्हणजे जसं आहे तसं आणि सम्यक याचं मला ज्ञान झालेलं आहे, त्याला ज्ञान झालं असं म्हणतात. म्हणजे एका ठिकाणी अज्ञान, एका ठिकाणी ज्ञान. मग विपरीत ज्ञान म्हणजे काय, तर पेनाच्या जागी ते पेन नाही ते पेन्सिल आहे अशा पद्धतीचं ज्याला मला ज्ञान होतं त्याला म्हणायचं की विपरीत ज्ञान. आणि म्हणून त्या वस्तूबद्दल म्हणजे आत्म्याबद्दल किंवा त्या परब्रह्माबद्दल मला आयदर ज्ञान असावं का अज्ञान असावं का विपरीत ज्ञान असावं, याच्यावरून मी किती ज्ञानी आहे हे ठरतं. जर शास्त्राचं जर ज्ञान काहीच नसेल तर त्याला आत्मस्वरूपाबद्दल स्वतःबद्दल पूर्णपणे अज्ञान आहे. पण त्याला थोडं थोडं माहिती आहे आणि थोडं थोडं माहिती नाही, कुठून तरी काहीतरी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आणि म्हणून काहीतरी चैतन्य आत्मचैतन्य आत आहे, पण त्याला विशेष ज्ञान नाही, सामान्यपणानं ज्ञान आहे. पण ते शरीर म्हणजेच माझं परब्रह्म आहे असं ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला ते विपरीत ज्ञान आहे. म्हणजे जे चुकीचं ज्ञान आहे, जे नाही ते ज्ञान आहे. आणि म्हणून हे ज्यावेळेला मला तिन्ही गोष्टी कळतात की ज्ञान म्हणजे काय आहे, अज्ञान म्हणजे काय आहे आणि विपरीत ज्ञान म्हणजे काय आहे, त्यावेळेला मला त्या परब्रह्म परमात्म्याबद्दल खरं ज्ञान कळतं. आणि ते जे आहे त्या पद्धतीने जे होतं ते त्याच्यामध्ये जे प्रॅक्टिकल जे ज्ञान आहे, अनुभवजन्य ज्ञान आहे, ते विज्ञान आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की वेदांत सिद्धांत धादांत याची पहावी प्रचित, निर्विकार सदोदित जेथे तेथे श्रीराम. म्हणून वेदांत जाणून घ्यावा, सिद्धांत जाणून घ्यावा, धादांत जाणून घ्यावा आणि याची प्रचिती करावी. म्हणजेच निर्विकार जो आहे, जो निर्गुण निराकार जो आहे, जो सदोदित आहे, ते आम्हाला जसं आहे तसं ते कळू शकते. ते ज्ञान दृष्टीने पहावे, पाहोनी अनन्य राहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव श्रीराम. म्हणून याच्यानंतर काय, व्हॉट इज द एंड रिझल्ट, की हे एकदा सगळं समजून घेतल्यानंतर त्या आत्म्याशी अनन्य राहावं. म्हणजे आहे शरीरामध्येच, आहे या जगामध्येच, पण
त्या शरीराशी अनन्य न राहता त्या आत्म्याशी अनन्य राहावं. अनन्य म्हणजे अन्य न, म्हणजेच त्याच्याशी एकरूप होऊन राहावं. म्हणजेच हीच आत्मनिवेदन भक्ती आहे. हीच भक्ती आहे की आपण मागच्याला बघितलेलं होतं की त्याच्यामध्ये द्वैत नाही, दोन नाही, तर दोन म्हणजे एकच आहेत. मी आत्मस्वरूपच आहे आणि म्हणून या शरीरामध्ये मी राहतो, पण तरी सुद्धा मी अनन्य राहतो. म्हणजेच त्या आत्मस्वरूपाशी एकरूप राहतो, म्हणजेच त्या भावानी राहतो. यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. आणि आत्मनिवेदन भक्ती आपण बघितलेली होती की जी नवविधा भक्ती भागवतामध्ये आणि दासबोधामध्ये सुद्धा जी सांगितलेली आहे की 9 पद्धतीच्या ज्या भक्तीचे जे प्रकार आहेत, श्रेष्ठत्वाच्या खालून वरती स्टेप बाय स्टेप जाणारा शेवटची भक्ती ही आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि आत्मनिवेदन भक्ती ही एकत्वाची भक्ती आहे. त्या आत्मरूपाशी, त्या भगवंताशी एकरूप होऊन राहणे म्हणजेच अनन्य राहणे, हेच या शरीराचं, या जीवनाचं मुख्य प्रयोजन आहे. दृश्यास दृश्य दिसते दृश्य, मनास भासतो भास, दृश्य भासातीत अविनाश परब्रह्म ते श्रीराम. म्हणून जीवनामध्ये हे कळल्यानंतर, हे समजल्यानंतर, हे अनुभवाला आल्यानंतर दृश्याला दृश्य दिसतं. म्हणजे डोळ्याला डोळ्यांनी हे शरीरच दिसतं, डोळ्यांनी हे सगळं दृश्य विश्वच दिसतं. पण ज्ञानचक्षुषः पश्यन्ति, ज्ञानचक्षुनी म्हणजेच डोळ्यांनी तो आता पाहत नाही, तर तो त्या ज्ञानाच्या दृष्टीनं पाहतो. आणि त्यावेळेला त्याला स्वतः तो परब्रह्म स्वरूप आहे असा त्याला, असं त्याचं तो अनन्यता होते. आणि त्याचबरोबर तो संबंध सगळं जग हे सुद्धा परब्रह्म स्वरूप आहे अशी त्याची जाणीव होते. हीच त्याची आत्मनिवेदन भक्ती आहे, हेच त्याचं ज्ञान आहे, हाच त्याचा अनुभव आहे. पाहो जाता दुरी, पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सबाह्य अंतरी, अंतची नाही अनंत सरी, कोणास द्यावी श्रीराम. त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तो एकच समजतो की तो परब्रह्म भरला घनदाट हरी दिसे. हा हरी जो आहे, हा संबंध सगळ्या स्वतःच सुद्धा स्वरूप हरी स्वरूपच आहे. बाहेर सर्व हरी भरलेला आहे. आणि आता हरीपासून मी दूर नाही, मीच त्या हरीशी अनन्य झालेलो आहे. अशा पद्धतीने तो स्वतः या जीवनामध्ये जगत असताना तो वावरतो. त्यामुळे त्याला कुठल्याही अंतची नाही अनंत श्री, कोणास द्यावी श्रीराम. त्यामुळे तो तो स्वतः अनंत होतो. म्हणजे शेवट नसलेला होतो, अनंत होतो, अनादि होतो, अनंत होतो, तो इन्फायनाइट होतो. चंचलते स्थिरावेना, निश्चळते कदापि चळेना, आभाळ येते जाते गगना, चरण नाही श्रीराम. जे विकारे वाडे मोडे, तेथे शाश्वताची कैसी घडे, कल्पांत होताच बिघडे सकळ काही श्रीराम. जे अंतरीच भ्रमले, माया संभ्रमे संभ्रमले, तयास हे कैसे उकले, अव्हाट चक्र श्रीराम. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव आकळेना, अंतर्यामी श्रीराम. वैद्याची प्रचित येईना आणि भिडही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना, कैसे जाणावे श्रीराम. जेणे राजा ओळखिला तो राव म्हणेना भलत्याला, जेणे देव ओळखिला तो देवरूपी श्रीराम. म्हणून या सगळ्या सार सांगतात या समासाचा शेवट करताना की शेवटी फायनली जेने राजाला बघितलेला आहे, तो दुसऱ्या कुणालाही राजा म्हणून ओळखत नाही, तो दुसऱ्या कुणालाही राव म्हणत नाही. तसं ज्याने स्वतः आत्मस्वरूपाला पाहिलेलं आहे, ज्यानं स्वतः आत्मस्वरूपाचं दर्शन घेतलेलं आहे, ज्यानं स्वतः तो निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा स्वरूप त्या भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे, ज्यानं देव ओळखलेला आहे, तो स्वतःच देवस्वरूप झालेला आहे, तो स्वतःच अनन्य स्वरूप झालेला आहे. आणि म्हणून जेणे देव ओळखला तो देवरूपी श्रीराम. म्हणून अध्यात्मामध्ये पिक्युलरिटी काय आहे, तर हा देव आहे असं ज्ञान होत नाही, हा आत्मा आहे असं ज्ञान होत नाही, तर तो आत्मा मी आहे असं ज्ञान होत. देव पहावयासी गेलो, देव होऊनी गेलो. आणि म्हणून नराचा नारायण होणे ही प्रोसेस म्हणजेच अध्यात्माची प्रोसेस आहे.
आणि जयास माईकाशी भिड, ते काय बोलेल द्वाड, विचार पाहता उघड सकळ काही श्रीराम. भीड माये माये ऐलीकडे, परब्रह्म ते पैलीकडे, पैलीकडे ऐलीकडे सजवत श्रीराम. लटक्याची भीड धरणे, भ्रमे भलतेची करणे, ऐसी नवतेची नवेतची लक्षणे, विवेकाची श्रीराम. खोटे अवघेची सांडावे, खरे प्रत्यय ओळखावे, माया त्यागे समजावे, परब्रह्म श्रीराम. म्हणजे समर्थाने सगळ्यात शेवटी एकच सांगितलं की जे खोटं आहे, लटकं आहे, त्याचा त्याग करावा, आणि जे खरं आहे ते धरावं, शाश्वत आहे ते धरावं, मायेचा त्याग करावा, आणि जे राहतं ते मग परब्रह्म राहतं. ते मायेचे लक्षण, त्याची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे श्रीराम. म्हणून जे काही शिल्लक राहिलेलं आहे, सगळ्यात शेवटी संबंध सगळ्या कार्याकडून कारणाकडे जात असताना, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जात असताना, जे जे काही आम्हाला येतं ते सर्व काही सोडल्यानंतर, सर्वाचा निराश केल्यानंतर जे काही शिल्लक राहतं ते परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे, तेच शाश्वत आहे, आणि तेच आम्ही धरलं पाहिजे, तेच आम्ही झालं पाहिजे, आणि त्याच्यातूनच कृतकृत्यता मिळवली पाहिजे, असं समर्थ म्हणतात. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समासन. अशा पद्धतीने आत्मा आणि अनात्मा याचं वर्णन करून, माया आणि परब्रह्म याचं वर्णन करून, त्या दोघांमध्ये डिफरन्सिएशन सांगून, शाश्वत नक्की काय आहे हे सांगून समर्थ पुढे जातात. आणि आता शेवटचा समास चालू करतात की आता हे सगळं सांगितल्यानंतर तुला अजूनही या मायेमध्येच राहायचं आहे, तुला अजूनही या शरीरामध्येच राहायचं आहे, तुला अजूनही जीवन जगण्यासाठी या युनिव्हर्समध्ये जगलंच पाहिजे, तर ते कशा पद्धतीने जगावं, अनन्यतेने कसं जगावं हे सांगण्यासाठी आता 10वा समास चालू करतात. समास 10वा, माया निरूपण श्रीराम. माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे, माया सत्य वाटे तरी मिथ्या असे निरंतर श्रीराम. म्हणून नेहमी लक्षात ठेवताना की आम्हाला ते परब्रह्म परमात्मा स्वरूप जे दिसत नाही ते आहे हे समजायचं आहे, आणि जे दिसतं ते नाही त्याचा त्याग करायचा आहे. जे दिसतं ते माया आहे, जे दिसतं ते प्रकृती आहे, आणि जे दिसत नाही ते वस्तू आहे. आणि म्हणून हे आम्हाला साधकाला सतत समजावं, सतत डोळ्यासमोर यावं, सतत त्याच्या आत ती ज्योत तेवत राहावी, म्हणून हा माया निरूपण हा समास इथे सांगितलेला आहे. अतिशय सोपा आहे, कारण मायेचं स्वभाव, ज्या ज्या वेळेला मायेचं वर्णन केलं जातं त्यावेळेला माया याचाच अर्थ असा आहे की जे दिसते पण ती नाही. म्हणजे काय, जिचा मला अनुभव येतो, माझं शरीर मला दिसतं, मला या दृश्य डोळ्यांना सर्व काही दिसतं, म्हणून जे जे काही मला दिसतं ते सर्व मायेच आहे. जे जे काही मला डोळ्यांना, ज्ञानेंद्रियांना दिसतं, पंचेंद्रियांना दिसतं, कर्मेंद्रियांच्या तर्फे मी सगळ्यांचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो, ते सर्व माया आहे. माया म्हणजे काय आहे, ती प्रकृतीमध्ये आहे, आणि प्रकृतीमध्ये आहे म्हणून ते मला दिसतं. मग मिथ्या का म्हणलं, तर जे प्रत्येक वेळेला असेलच असं सांगता येत नाही, कारण त्याला जन्म आहे आणि मृत्यू आहे, आणि म्हणून त्याला मिथ्या म्हणतात. बाकी काहीच नाही, सोपा समास आहे. आपण बघूया. माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे. माया आम्हाला दिसते, प्रकृती आम्हाला दिसते. मायेमध्ये जे जे काही तयार होतं ते 3 गुणांमध्ये असतं. त्या प्रत्येक, म्हणजे जे जे काही या प्रकृतीमध्ये आहे, जे जे काही मायेमध्ये आहे, त्याच्यामध्ये सत्व रज तम हे 3 गुण असलेच पाहिजेत. पण या मायेच्या आत असलेलं, मायेला अधिष्ठान देणारं जी वस्तू आहे ते परब्रह्म, ते आम्हाला दिसत नाही. पण ते दिसत नसलं तरी ते नाही असं नाही. माया सत्य वाटे कारण ती आम्हाला दिसते, पण परी मिथ्या असे निरंतर. कारण का मिथ्या काय आहे, तर कारण मायेला कधीही स्वतःचं अस्तित्व नाही. माया आहे म्हणून आहे, माया नाही तर नाही. करंटा, आता म्हणून मायेचं स्वरूप सांगताना इथं समर्थाने एक वेगळ्या पद्धतीचे उदाहरण देतात. करंटा पडोनी उताणा तरी
नाना परी कल्पना परी ते काहीच घडेना तैसी माया असला. समर्थ उदाहरण देतात की एखादा करंटा माणूस आहे, अज्ञानी माणूस आहे, तो उताळा पडलाय आणि उताळा पडून वेगवेगळ्या कल्पना करतो. शेख चिल्ली असेल, आपण शेख चिल्लीची गोष्ट ऐकलेली असेल, किंवा आपण सुद्धा दिवा स्वप्न पाहतो की दिवस आहे, डोळे उघडे आहेत, पण आपण वेगवेगळ्या कल्पना करतो की असं असं झालं तर मग मी ही गाडी घेईन आणि ही गाडी घेतल्यानंतर मग मी अशा ड्राईव्हला जाईल, मग ड्राईव्ह घेतल्यानंतर मग असं मला मजा येईल. आणि थोडक्यात एकदम समोरून कुठून तरी गाय येईल आणि गाय आल्यानंतर मी पटकीने ब्रेक दाबेन आणि ब्रेक दाबल्यानंतर माझी ती कल्पना, विचारांची साखळी तुटते. म्हणजे थोडक्यात ते स्वप्न झालं, दिवा स्वप्न झालं. तसं त्या स्वप्नामध्ये काय रियालिटी आहे? इट इज व्हर्च्युअल रियालिटी. ऍक्च्युअली स्पीकिंग हे सगळं जे आता मी पाहिलं की मी बसलेलो आहे दुपारी आणि डोळ्यासमोर मी कल्पना केली की अरे आता माझ्यासमोर मला एक छान गाडी, टेस्ला, आता टेस्ला नवीन आता मुंबईमध्ये शॉप उघडलेला आहे, तर मी जातो तिथं टेस्ला विकत घेतो आणि टेस्ला मी चालवतो. आणि टेस्ला चालवत असताना मी अचानकपणे ब्रेक दाबतो आणि माझी विचारांची साखळी कमी होते. आता याच्यातून टेस्ला ही कल्पना आहे, म्हणजे टेस्ला ही सुद्धा माया आहे, म्हणजे कल्पना आहे. म्हणजे आता म्हणजे थोडक्यात काय झालं की जे जे काही मी सगळे विचार केला ते मायेमध्ये विचार, त्यात सत्यता काय आहे? सत्यता काहीच नाही. जे जे काही मी कल्पना केली ती सगळी मायेतली कल्पना आहे. कारण का की ती माया असल्यामुळे, कल्पना असल्यामुळे तिला सत्यत्व नाही, तिला काहीही रियालिटी नाही. आणि आता सध्याच्या काळामध्ये तर आम्हाला माया करणं फारच सोपं आहे, कारण व्हर्च्युअल रियालिटी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की व्हर्च्युअल रियालिटीमध्ये आम्ही बसून आम्ही सर्व काही करू शकतो. तसं जर मायेला जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हर्च्युअल रियालिटी समजायला काही हरकत नाही. पुढे उदाहरण देतात की द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, नाना विळाचे हावभाव, क्षणिक वाटे तरी भाव तैसी माया श्रीला. एक द्रव्यदारा आहे आणि थोडक्यात स्वप्नामध्ये मी भरपूर स्वप्नरंजन केलेलं आहे की मला असं का माझं घर असेल, असं त्याच्यामध्ये छान सजवलेलं असेल, असं वेगवेगळ्या गोष्टी असतील, असं वेगवेगळे माणसं माझ्या मदतीसाठी असतील. असे जरी सगळ्या पद्धतीने विविध प्रकाराने जरी मी त्याचं जरी कल्पना केली तरी सुद्धा ते सर्व काही मायेमध्येच आहे. इट इज अ व्हर्च्युअल रियालिटी. त्यामुळे व्हर्च्युअल रियालिटीमध्ये आम्ही फक्त पाहतो की मी चांगले कपडे घातलेले असतात, पण ते कपडे मी विकत आणलेले आहेत का मी रेंटल घेतलेले आहेत ते कोणी विचारत नाही. कारण का की ते मायेतलेच कपडे आहेत. आणि म्हणून ज्याला मी इन्स्टावर किंवा फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचे ज्यावेळेला मी फोटो पाठवतो त्यावेळेला सगळेजण लाईक्स देतात, पण ते लाईक्स हे सुद्धा व्हर्च्युअल रियालिटीमध्येच आहेत. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही सगळेजण आता खोटं मायेतलं लटकीचं जे खोटं जे आयुष्य आहे हे जगतो आहे. तसंच ते म्हणतात क्षणिक वाटे परी भाव तैसी माया श्रीराम. पुढचं उदाहरण देतात की गगनी गंधर्व नगरे दिसताती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे तैसी माया श्रीराम. जर आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळेला ढगांचे वेगवेगळे प्रकार आम्हाला दिसतात आणि त्या ढगांच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते रथ दिसतात, वेगवेगळ्या त्या रथाला वेगवेगळे घोडे लावलेले असतात. हे जरी वेगवेगळे आम्हाला ढगांचे वेगवेगळे प्रकार दिसले तरी ह्याला गंधर्व नगरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की हे मला ढगांचे वेगवेगळे प्रकार हवेमध्ये जे दिसत आहेत ते गंधर्व नगराप्रमाणे आहेत. वाऱ्याचा एक झोत आला की ते सगळे निघून जातात. तसंच नाना रूपे नाना विकारे तैसी माया श्रीराम. हे मायेचं पण ढच आहे. बघा तुम्ही विचार करा की आज मी मायेमध्ये आहे, म्हणजे मी कोण आहे? लहान मुलगा आहे. आज म्हणता मी लहान मुलाचा वडील होतो, तरुण होतो आणि म्हणता मी वृद्ध होतो. हे काय आहे? हे मायाच आहे. फक्त काही वर्ष मी तरुण होतो, काही वर्ष मी बाल्यावस्थेमध्ये होतो, काही वर्ष मी आता वृद्धावस्थेमध्ये आहे. म्हणजे ह्याच्यातलं खरं काय? लहानपणी असलेलं माझं शरीर खरं
का तरुणपणी असलेलं माझं शरीर खरं, का वृद्धावस्थेमध्ये हातपाय हलणारं माझं शरीर खरं, हे सर्व काही खरं तसं बघायला गेलं तर खरं काहीच नाही, हीच माया आहे, हे येणारं जाणारं आहे. पण मी त्या शरीराच्या आत असलेल्या, लहान असणाऱ्या शरीराच्या आत असणारा मीच तो आहे. तरुण असताना मीच तो आहे आणि आता म्हातारा झालेला असताना सुद्धा तोच मी आहे. म्हणजे त्या मायेच्या आत शाश्वत असणारा मी आहे की ज्याला जन्म आणि मृत्यू नाही. माया येणारी जाणारी आहे. मायेला काहीही अर्थ नाही, कारण मायेला जन्म आहे, मायेला मृत्यू आहे, मायेला विकार आहेत, पण मी मायेच्या पलीकडे आहे. लक्ष्मी राय विनोदाची बोलता अटे साची, मिथ्या प्रचित तेथेची तैसी माया श्रीरा. म्हणून लक्ष्मीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की जशी एखादी स्त्रीचं नाव लक्ष्मी असतं आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने ती बोलते आणि ती जणू काही खूप वैभव संपन्न आहे असं दाखवते. आज आम्ही जर सोनं खूप महाग झालेलं आहे म्हणून जर बघितलं तर सध्या ट्रेंड असा आहे की अनेक वेळेला लोक हे खोटे दागिने घालतात आणि खोटे दागिने घातल्यानंतर आम्ही खूप श्रीमंत आहे असं जाणवण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे काय आहे? ही मायाच आहे, ही मिथ्या आहे, हे खरं नाही, त्याची प्रचिती आम्हाला येत नाही. ज्या वेळेला म्हणून इथे म्हणतात की लक्ष्मी राय विनोदाची, खरं काय आहे हे आमचं आम्हाला माहिती आहे, खोटे दागिने आहेत हे आमचं आम्हाला माहिती आहे. फक्त आम्ही ते खोटे दागिने घालतो आणि मिरवतो आणि आम्ही कुणीतरी खूप मोठे श्रीमंत आहे असं वागण्याचा प्रयत्न करतो. पण म्हणूनच आम्हाला माया आणि ब्रह्म याच्यातला फरक कळायला फार अवघड जात नाही. दसऱ्याचे सुवर्णाचे ताटे, लोक म्हणती परी काटे, परी सर्वत्र राहते तैसी माया सदा. दसऱ्याच्या वेळेला सर्वत उदाहरण देतात की आपण सगळ्यांना सोनं घ्या, सोन्यासारखं वागा, सोनं घ्या, रूप द्या, अशा पद्धतीने आम्ही म्हणतो. आणि सोनं द्या म्हणताना काय म्हणतो, तर आम्ही खरोखर सोनं देत नाही, तर सोनं म्हणून आम्ही ती आपट्याची पानं देतो. मग आपट्याची पानं हे सोनं आहे का? पण आम्ही ते सोनं म्हणतो आणि आम्ही इतरांना देतो, म्हणजेच काय आहे, तर हेच आपट्याची पानं सोनं म्हणून देणं, हीच माया आहे. म्हणजे खरं काय स्वरूप आहे आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा आम्ही ते मायेमध्ये वावरतो, मायेमध्ये, मिथ्यामध्ये त्या पद्धतीने सर्व काही व्यवहार करतो. पण नक्की खरं काय आहे हे आमचं आम्हाला माहिती आहे. माया काय आहे हे आमचं आम्हाला माहिती आहे. प्रकृती माया आहे म्हणून आहे. म्हणून तिथं आज दसऱ्याला आज आम्ही ते सोन्याचं पानं म्हणून वापरतो, पण उद्या त्या सोन्याच्या पाण्याला आम्ही लगेच खाली फेकून देतो. आणि म्हणून ही मायेला कुणी आम्ही, ती माया खोटी आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आम्ही ते दाखवत नाही, आम्ही ते ऍक्सेप्ट करत नाही. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की परी सर्वत्र राहते तैसी माया श्राम. आहे ती सगळीकडे आहे, आम्ही आमच्याच जीवनामध्ये ती आहे, पण त्या मायेचं खरं काय स्वरूप आहे हे आम्ही जर समजून घेतलं तर मग आम्हाला ती माया काय आहे हे कळेल. म्हणजे काय होईल, तर त्या मायेमध्ये आम्ही अडकून राहणार नाही. म्हणून आम्ही जर खोटे दागिने आणले आणि एक संबंध सगळं अखंड आम्ही जर ते मिरवले, तर आम्हाला माहित असल्यामुळं की ते दागिने खोटे आहेत, आम्ही ते कधीही त्याची व्हॅल्यू आमच्या मनातून कधीही काय आहे ते आमचं आम्हाला माहिती आहे. म्हणून त्याला आम्ही कधीही असं म्हणणार नाही की ते 24 कॅरेटचं सोनं आहे. म्हणून आम्ही ज्यावेळेला म्हणतो की ज्या वेळेला याच शरीरामध्ये राहायचं आहे, याच जीवनामध्ये राहायचं आहे, याच माणसांमध्ये राहायचं आहे, पण याच शरीरामध्ये राहत असताना शरीराला किती व्हॅल्यू द्यायची हेही आम्हाला ठरवलं पाहिजे. कारण शरीर मायेमध्ये आहे, शरीर येणारं जाणारं आहे. आणि म्हणून शरीराच्या पलीकडे जे काही आहे त्याला मी जास्त व्हॅल्यू देणं आवश्यक आहे. म्हणून माया काय आहे हे मी कळून घेणं आवश्यक आहे. मेल्याला मोहछाव धरणे, सतीचे वैभव वाढवणे, मसणी जाऊन नृदन करणे, तैसी माया असेल. एखादा जर मेलेला असेल आणि त्याचा छान त्याचं मेकअप केला
आणि मेकअप केल्यानंतर त्याचं सौंदर्य वाढेल मेलेल्या माणसाचं, म्हणजेच तशी माया आहे. सतीचे वैभव वाढवणे, कारण सती ही सतीच जाणार आहे हे आपल्याला पूर्वीपासून, सध्याच्या सतीची साथ नाहीये, पण पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया सती जायच्या पती गेल्यानंतर. पण त्यावेळेला मग सतीला वेगवेगळं त्याचं वैभव, तिला वेगवेगळे दागिने घातले जायचे, तिला चांगले साडी नेसवली जायची आणि मग ती सती जायची. हे जेवढं दिखाऊपणाचं आहे, हे जेवढं टेम्पररी आहे, तसंच आमचं हे मायेचं स्वरूप आहे. म्हणजे आम्ही या शरीराचं स्वरूप मायेचं स्वरूप आहे हे समजलं पाहिजे. आम्हाला या वैभवाचं स्वरूप म्हणजे या संपत्तीचं स्वरूप हे मायेसारखं स्वरूप आहे असं आम्हाला समजलं पाहिजे. नातेवाईकांचं स्वरूप हे या मायेसारखं टेम्पररी आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. मसणी जाऊन रुदन करणे म्हणजे मसणामध्ये, म्हणजेच जर आम्ही त्यामध्ये गेलो, अंत्यसंस्कारासाठी गेलो, स्मशानामध्ये गेलो, तर तिथं जे रडणं तर ते टेम्पररी आहे. तशीच माया आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात की मायेचं स्वरूप एकदा समजलं, माया काय आहे हे आम्हाला कळलं, की मग माणूस ऑटोमॅटिकली मायेपासून निवृत्त होतो. मायेचं जे आम्हाला जे आज आम्हाला मायेबद्दल अतिशय प्रेम आहे, अतिशय व्हॅल्यू आहे. म्हणजेच काय, मायेबद्दल म्हणजे काय, आमच्या शरीराबद्दल प्रेम आहे, आम्हाला आमच्या संपत्तीबद्दल प्रेम आहे, आम्हाला आमच्या घरादाराबद्दल प्रेम आहे, आम्हाला आमच्या माणसांबद्दल प्रेम आहे. आणि मग आम्ही लक्षात घेतलं की अरे, जर या शरीराचा जर मृत्यू झाला तर या शरीराचा काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. त्याची काय व्हॅल्यू आहे? काहीही व्हॅल्यू नाही. मी इथे हजारो लाखो पैसे जरी मिळवले, वैभव संपन्न जरी झालो, या पृथ्वीचं निष्कंटक जरी राज्य मिळेल एवढे माझ्याकडे जरी पैसे आले, तरी ज्यावेळेला मी या शरीरातून सोडून जाईल त्या वैभवाचा काहीही एक उपयोग होणार नाही. मी कितीही पैसे मिळवले तरी ते पैसे घेऊन, बँक बॅलन्स घेऊन मी हे शरीर सोडू शकत नाही. हे इथंच सोडून मला गेलं पाहिजे हे ज्यावेळेला मला कळतं, त्यावेळेला मला मायेचं खरं स्वरूप कळतं. राखेसी म्हणती लक्ष्मी, म्हणून भरदोरी लक्ष्मी, तिसरी नाममात्र लक्ष्मी, तैसी माया श्रीराम. म्हणून समर्थांनी तर 3 उदाहरणं दिलीत लक्ष्मीची. राखेसी म्हणती लक्ष्मी, जर एखादी जी राखलेली बाई असते, तिला जर तिचं नाव जर लक्ष्मी असेल, तर तिचं नाव लक्ष्मी आहे हे आम्हाला माहिती आहे, पण ती राखलेली स्त्री आहे म्हणून ती लक्ष्मी नाममात्र आहे हे आम्हाला माहिती आहे. दुसरी भरदोरी लक्ष्मी, पूर्वीच्या काळामध्ये एखादी जर गर्भवती स्त्री असेल तर तिला त्रास होऊ नये म्हणून एक दोरी मंत्रलेली दोरी तिला बांधलेली असायची, तिला भरदोरी लक्ष्मी म्हणायचं. आणि तिसरी लक्ष्मी म्हणजे नुसती नामाची लक्ष्मी. आणि म्हणून या तिन्ही लक्ष्म्या जरी लक्ष्मी लक्ष्मी असं जरी म्हणलं तरी त्या लक्ष्मीला काहीही व्हॅल्यू नाही, तशी ही माया आहे. म्हणून समर्थ या सगळ्या ह्याच्यातून आम्हाला काय सांगतात की मायेचं खरं स्वरूप काय आहे हे समजून घे आणि मग तू या जगामध्ये वा, काही प्रॉब्लेम नाही. मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री, कुबेर हिंडे घरोघरी, तैसी माया श्रीराम. म्हणजे बाळ विधवा आहे आणि तिचं नाव जन्म सावित्री. म्हणजे काय की नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, कुबेर हिंडे घरोघरी, तैसी माया. नाव कुबेर आहे पण घरामध्ये पूर्णपणे दारिद्र्य आहे, तसं माया आहे. थोडक्यात काय की वरून फक्त छान व्हर्च्युअल रियालिटीमध्ये वरून फक्त सगळं छान दिसतंय, पण ऍक्च्युली आत काहीच नाही. दशावतारातील कृष्णा, उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा, नदी नामे पियुष्णा, तैसी माया श्रीराम. एखाद्या दशावतारामध्ये एखाद्याने कृष्णाचं रूप घेतलं आणि त्या दशावतारामध्ये कृष्णाचं रूप घेऊन द्रौपदीला वस्त्र पुरवलं, पण शेवटी ते नाटकच आहे. कारण ते नाटक दशावतार झाल्यानंतर तोच कृष्ण परत सगळ्यांच्याकडे पैसे मागायला लागला आणि त्या पैशातून वस्त्र घ्यायला लागला, वस्त्र मागायला लागला. हे जितकं आपल्याला बघितल्यानंतर कळतं, तशीच माया आहे असं इथं समर्थ म्हणतात. नाव पियुष्णा आहे, पण एखादी नदी आहे, ती नदीला पाणीच नाही, पण तिचं नाव पियुष्णा आहे, तसं माया आहे असं समर्थ म्हणतात. बहुरूपातील रामदेव राव, ग्रामस्थापुढे दाखवी हावभाव, का महाराज म्हणून लाघव, तैसी माया श्रीराम. देवारा असे अन्नपूर्णा आणि गृही अन्नची मिळेना,
नामे सरस्वती सिकेना शुभावळू सलाम. अन्नपूर्णा म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आहे, तिथं अन्नाचा कमी कधीही असता कामा नये. पण अशा अन्नपूर्णेच्या घरी, की नाव अन्नपूर्णा आहे पण त्याच्या अन्नपूर्णेच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे. तसं ही आमची माया आहे. नाव सरस्वती आहे पण ती मुलगीच शिकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, की नुसतं सरस्वती नाव असून चालणार नाही, तर सरस्वती सारखं काहीतरी गुण सुद्धा असायला पाहिजेत. तसं हे मायेच आहे. सुण्यास व्याघ्र नाम ठेवले, कुत्रा आहे आणि त्याचं नाव काय तर वाघ्या. पुत्रास इंद्रनामे पाचारिले, पुत्रास इंद्राच्या नावानं पाचारले. कुरूप आहे पण सुंदरा असं तिचं नाव ठेवलं. मूर्ख नामे सकळ कळा, राशभी नामे कोकिळा, नातरी डोळसेचा डोळा फुटला जैसा सगळा. म्हणजे नाव मूर्ख असावं आणि अंगात नाव सकळ कळा असणारं असावं आणि हा आहे मूर्ख. जसं तसा माणूस आहे तसंच. किंवा एखादं नाव असावं कोकिळा पण अतिशय वाईट आवाज असावा त्या स्त्रीचा. तशा पद्धतीचं हे सगळं वर्णन काय सांगतात, तर या सगळ्याच्या एवढंच सांगत आहेत की तशी ही आमची माया आहे. म्हणजे आहे म्हणून आहे तशी आहे, पण ऍक्च्युली तिच्यामध्ये काहीही तथ्य नाही. मातांगीचे नाव तुळसी, चर्मकीचे नाव काशी, बोलती अति क्षुद्रिणीसी भगीरथी जैसे सिद्धा. म्हणजे शूद्रातली शूद्र बाई आहे, तिचं नाव तुळशी आहे. तिची पवित्र असायला पाहिजे, पण तिचं नाव तुळशी आहे. नुसतं नावानी. चर्मकीचकेचे नाव काशी, अतिक्षुद्र आहे आणि तिचं नाव भागीरथी आहे. सावली आणि अंधकार एक होता तेथीचा विचार, उगाच दिसे भास मात्र तैसी माया सगळा. म्हणून सांगतात की अरे फक्त ती भास मात्र आहे, ती फक्त भास देणारी आहे, अशी ही माया आहे. त्याच्यामध्ये काहीही व्हॅल्यू नाही, काहीही उपयोग नाही. श्रवण बोटे संधी करत, रवी रश्मी दिसते इंगळ, रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया सगळा. समज अजून एक उदाहरण देतात की आपण जर हात घेतला आणि जर तो सूर्यामध्ये जर आपण ठेवला तर हात असा लाल दिसतो. आणि त्या कारण का की आतलं रक्त आम्हाला दिसतं, पण ते फक्त तात्पुरतच असतं. परत तो जर हात जर आम्ही परत अंधारामध्ये घेतला तर तो हात परत पहिल्यासारखा दिसतो. तसंच माया आहे. नुसतं फक्त वर्ण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ती आहे असं दाखवतो म्हणून आम्ही बोलतो. आणि म्हणून अर्जुन सुद्धा वरून भुरला, काल काय भुललासी वरलिया रंगा, असं सगळे जे संत म्हणतात की वरून जे आम्हाला काय जे आम्हाला सृष्टीचं किंवा आमच्या ह्या सगळ्या स्वरूप जे दिसतं, म्हणजे वैभवातलं. एखादा माणूस जर वैभव संपन्न असेल तर तो आम्हाला खूप छान वाटतो. एखादा माणूस जर पोझिशनवर असेल तर आम्ही लगेच त्याला रिस्पेक्ट द्यायला लागतो. म्हणजे हे जे सगळं आहे समर्थ म्हणतात, हे सगळं मायेमध्ये आहे. कारण का की हे येणारं जाणार आहे, आज आहे उद्या नाही. भगवे वस्त्र देखता वाटे मनाला, वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्ययाला तैसी माया राम. एखादं भगवं वस्त्र बघितलं तर आम्हाला वाटतं की अरे किती सुरेख भगवं वस्त्र आहे, अग्नीसारखं तेजस्वी वस्त्र आहे. परंतु ज्याला आम्ही जवळ जाऊन बघतो त्याला लक्षात येतं की अरे हे भगवं वस्त्र आहे. तसंच ही माया आहे असं समर्थ म्हणतात. जरी चरण करांगुळे आखुड लांबे जिरकोळे, विपरीत काणे दिसती जळे तैसी माया सिद्धा. अजून उदाहरण देतात बघा, किती समर्थांनी बारकाईने काळजीपूर्वक सगळं बघितलेलं आहे आणि त्याच्यातून ही सगळे दृष्टांत समर्थांना स्फुरलेले आहेत. समर्थ म्हणतात की आपण जर समजा आपण नदीमध्ये गेलो किंवा आपण बादलीमध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपण जर पाय किंवा हात जर असे आत ठेवले तर काय होतं, तर ते हात आणि पाय असे वाकडे झाल्यासारखे वाटतात. जरी चरण करांगोळे आखुड लांबे जिरकोळे, विपरीत काणे दिसती जळे तैसी माया सदा. म्हणजे आत आपण पाण्यामध्ये पाय घातला, पाण्यामध्ये हात घातला, हात वेडा वाकडा दिसतो, पाय वेडा वाकडा दिसतो, लहान दिसतो, मोठा दिसतो. म्हणजे ऍक्च्युली रियालिटी काय आहे, तर रियालिटीच आहे. पण पाण्यामध्ये पाय घातल्यानंतर, पाण्यामध्ये हात घातल्यानंतर जसं डिस्टॉर्टेड वाटतं, हे जसं डिस्टॉर्टेड होतं तशीच माया आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आम्हाला डिस्टॉर्टेड दिसतात, व्हर्च्युअल रियालिटीमध्ये आहे असं वाटतं, पण ती माया आहे हे आम्ही विसरता कामा नये. भोवंडीने पृथ्वी कलथली, कामिणीने पिवळी झाली, सन्य पातस्था अनुभवली तैसी माया सगळा. म्हणजे पृथ्वी म्हणजे कलंडली, तिरकी झाली
किंवा कावीळ झालेल्या माणसाला असं वाटतं की सगळं पिवळं दिसायला लागतं, किंवा ज्याला रोग झालेला आहे कुठला याच्यामध्ये ताप जर आलेला असेल तर त्या वेगळ्या तापामध्ये माणूस वेगवेगळ्या पद्धतीने बरळायला लागतो. तशीच ही माया आहे. कोणी एक पदार्थ विकार उगाची दिसते भास मात्र अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया असेल. म्हणून थोडक्यात काय की माया ही भासमात्र आहे. माया ही रियालिटी नाही, माया ही ऍक्च्युअली नाही, तर माया ही व्हर्च्युअल रियालिटी आहे. ती भासमान आहे. म्हणजे थोडक्यात काय की जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणजे मी आत्ता जसा आहे तसा मी नाही म्हणून मी हे सगळं फसतो. तशीच हे सगळं मायेचं स्वरूप आहे. आणि हे एकदा मायेचं स्वरूप आम्ही लक्षात घेतल्यानंतर मग आम्हाला काय होतं, तर ते मायेनं आम्ही भुलून जात नाही, मायेनं आम्ही मोहून जात नाही. आम्ही काय करतो, तर ती माया आहे तशीच ठेवतो आणि मायेच्या पलीकडे असणारं जे शाश्वत तत्व आहे, जे निरंतर तत्व आहे, निरंजन तत्व आहे, त्या तत्वामध्ये, त्या सच्चिदानंदामध्ये आम्ही अनन्य होतो. आणि मग जे काही होतं ते अखंड ध्यान. जे आयुष्यामध्ये काय होत असेल तर फक्त अखंड ध्यान होतं, बाकी काहीही नाही. म्हणूनच त्या जीवनाचं भजन होतं. म्हणजेच प्रत्येक वेळेला त्या साधक जीवनामध्ये जगत असताना तो त्या मायेमध्ये राहत नाही, तर तो त्या मायेच्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्माशी एकरूप होतो, अनन्य होतो. आणि तो ते आनंद उपभोगतो. तो जो आनंद आहे तो आत्मा आनंद आहे. तो जो आनंद आहे तो अतृप्तता, पूर्णपणे तिथे अभाव आहे. आणि तो धन्योहम 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 पुनः पुन्हा असं म्हणतो. आणि त्याचंच त्याच्या आयुष्यामध्ये या मायेमध्ये असतानाच, या शरीरामध्ये असतानाच तो या शरीराच्या पलीकडे जातो, तो या मायेच्या पलीकडे जातो, तो या गुणाच्या पलीकडे जातो आणि तो धन्य होतो. अशा रीतीने इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे माया निरूपण नाम समास 10वा. 9वा आणि 10वा दोन्ही समास आपण आता कम्प्लीट करतोय. आणि 14वा दशक हाही आता कम्प्लीट होतोय. आता फक्त 6च दशक उरलेले आहेत आणि दासबोधातले शेवटचे 6 दशक परत आपण कम्प्लीट करू. आज आता आपण इथेच थांबू. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे आरंभिली बाहरी दयाळा. कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत. काही शंका असतील, काही कॉमेंट्स असतील, ते विचारायचं असेल तर आपण अनम्यूट करून विचारू शकतो.
खरं तसं बघायला गेलं तर हा विषय आपण अनेक वेळेला घेतलेला आहे, त्यामुळे ते नवीन असं काही नाहीये. फक्त एक वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या धाटणीने, वेगळ्या उदाहरणं घेऊन समर्थांनी हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. आत्मानात्म विवेक असेल किंवा सारासार विवेक असेल किंवा ब्रह्म माया या संदर्भात हे सगळं जे विषय आहेत ते समर्थांनी सांगितले आहेत. एक 2 मिनिटं आपण थांबूया. काही असतील तर शंका आपण घेऊ, क्वेश्चन्स असतील तर घेऊ. ज्योतिताई. जय श्रीराम. जय श्रीराम. हां, आज आवाज कमी येतो आहे. आवाज खूप कमी येतो आहे. हां 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 म्हणून मी हे बंद केलं आणि फक्त म्यूट ठेवलं. हां, आजच्या ह्याच्यात ना खूप छान समजलं. सारासार विचार आणि आत्मा अनात्मा खूप दिवसांचा हा डोक्यामध्ये होता, कळतं आहे. पण नेमकं त्याचा कशासाठी हे वापरायचं, कशासाठी ते वापरणे नव्हे, ते आपोआपच होणार, तर ते कळलं. पिंडी ब्रह्मांडी आणि आत्मा अनात्मा आणि सारासार खूप सुंदर समजलं. त्याच्यानंतर ज्ञान विज्ञान आणि अज्ञान हे सगळं कशा ह्याच्यामध्ये आहे हे पण कळलं. नाही तर ज्ञान विज्ञान अज्ञान काय काही कळायचंच नाही. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आहे हे कळायचं, अज्ञान म्हणजे माहिती होतं, ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान पण आहे. हां, खूप छान पद्धतीने सांगितलं गेलं. पिंडी ब्रह्मांडी कार्यकारण हे सगळे ॲडजस्ट म्हणजे कन्सेप्ट सगळे असे क्लिअर झालेत आजचे. याच्या आधी होऊन गेलेलं असेल पण आजच्या ह्याच्यानं विशेष क्लिअर झाले. हां, खूप छान. तुमच्या आवाजामध्ये जरा अजून थकवा आहे. हा नाही, ते आता राहणारच. कसं की एक अजून एक 10 दिवस तरी किमान. हो 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 आवाजातनं थकवा जाणवतो. हो, पण आमच्यासाठी पुन्हा आले एवढ्या ह्याच्यात ना हे पुष्कळ. थोडासा आराम लागेल त्याला. आराम म्हणजे औषधं जरी घेतलं तरी आराम पण हवाच असतो. हो, खूप छान झालं, खूपच सुंदर झालं. हीच आम्हाला मिळाली, भाऊबीज मिळाली, हे रक्षाबंधनाची हे मिळाली भेट. हो हो, लवकर दुरुस्त व्हा. पुढच्या रविवारपर्यंत आवाजात आणखीन सुधारणा होईल असं वाटतं. आवाजात पण जाणवत आहे. हां, चला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चालेल, मग आता मी सेशन थांबवतो. हो 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 रेकॉर्डिंग थांबवतो आणि सेशन. हो हो हो. जय श्रीराम.